वैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथे महाराष्ट्राची आराध्य दैवत कुलस्वामिनी देवी दाक्षायणी मातेच्या वार्षिक यात्रा महोत्सवास भव्य प्रारंभ झालाय। या ठिकाणी देवीच्या मुकुटाची भव्य पालखी मिरवणूक गेली असून हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। यात्रेच्या प्रारंभात भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली, कारण अशा यात्रेत सहभागी झाल्याने त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असे स्थानिकांचे म्हणणे आहे। यात्रेच्या सोहळ्यात शेषष्टीला देवीच्या टोपाची पालखी मिरवली जाते। ही पालखी प्राचीन महत्त्वाची आहे आणि पंचक्रोशीतील प्रत्येक गावातून प्रत्येकी एक काठी या पालखी सोहळ्यात मिरवली जाते। दाक्षायणी देवीच्या कथानुसार दक्ष राजांनी एक भव्य यज्ञ आयोजित केले होते। सर्वांना आमंत्रण होते, परंतु त्यांची पुत्री सती आणि महादेव यांना आमंत्रण दिले गेले नाही। सती देवी माहेरची ओढ म्हणून दक्षनगरीत आल्या। यज्ञ सुरू असताना दक्ष राजांनी भगवान शंकराचा अपमान केला, जे देवी सतीला सहन झाले नाही। त्यांनी यज्ञकुंडात उडी घेतली। हे ऐकून भगवान शंकर रौद्ररूप धारण करून दक्ष राजाचा शिरच्छेद केला। आज त्या ठिकाणी दाक्षायणी देवीचे भव्य मंदिर उभारले गेले आहे। भाविकांसाठी हा महोत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून देवीच्या महिमा अनुभवण्याची एक अद्भुत संधी ठरते। यात्रा महोत्सव हा शांततेनं व सर्व समावेशक असा व्हावा व सर्वांनी याचा आनंदानं देवी दाक्षायणीच्या चरणी आशीर्वाद घेऊन साजरा करावा अशी विनंती करतो। देवी दाक्षायणी जय। याचं महत्त्व असं आहे की पालखी आणि काठी मिरवल्यानंतरच यात्रेला सुरुवात होती। बाकीच्या सगळ्या दुकाना सगळं काय महोत्सव सगळा पूर्व तयारीनिशी झालेला राहतो। ज्या दिवशी पालखी मिरवणूक होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने या यात्रेला सुरुवात होती। हेच सर्वात महत्त्वाचं इथं महत्त्व आहे पालखी आणि काठी मिरवणुकीचं। आणि देवी दाक्षायणीच्या 2026 या यात्रेसाठी सर्व भाविकांनी जास्तीत जास्त लोकसंख्येने इथं उपस्थित राहून मातेचं दर्शन घ्यावं एवढीच मी तुमच्या चॅनलच्या वतीने सर्वांना विनंती करतो। नमस्कार मंडळी, देवी दाक्षायणी आणि लासूरगाव आणि त्या परिसरामध्ये शंकर पार्वती यांच्या दोघांचं रूप झालेलं आहे। आपण ह्या लासूरगाव म्हणून अजून हे गाव आजपर्यंत लांब प्रसिद्ध झालेलं नाही। आत्ता चैत्री पौर्णिमा ह्यापासून आजपर्यंत आपली पहिली जी आपली काठी निघते आहे ही फक्त चैत्री पौर्णिमापासून सुरुवात होत आहे। पण आज जे आमच्या देवीची जी पालखी निघलेली आहे ही पालखी परंपरा काही वर्षापासून चालू आहे। देवी दाक्षायणीची जे कृपानी काही दिवसापासून आम्हाला तर माहिती नाही, आमच्या आई बाप आजोबा पंजोबापासून मागची पिढी काय असेल ते काही सांगता येणार नाही। पण आजपर्यंत जेवढं आम्हाला माहिती आहे तेवढंपर्यंत हे देवी दाक्षायणीचं तुम्हाला संपूर्ण कथेत माहिती असेल। ह्या कृपेमध्ये काही देवींना कुठले काय प्रकरण केलेले आहे हे आम्हाला आजपर्यंत माहिती नाही, पण शंकर पार्वती आज ह्यापर्यंत इथपर्यंत आलेले आहे। आया अंबाई की जय। देवी दाक्षायणी माताची यात्रा भरते आणि पौर्णिमाला काठी निघते, षष्टीला पालखी आणि भव्य अशी यात्रा भरते आणि जागृत ठाणं आहे देवी दाक्षायणी माताचं। एवढी लई मोठी यात्रा। आज काय महत्त्व आहे नेमकं पालखीचं? महत्त्व पालखीचं म्हणजे लई मोठं महत्त्व आहे। म्हणजे यात्रा अशी होती का या लग्नच राहतं देवीचं, त्याच्यामुळं एवढी यात्रा होती। त्याच्यामुळं पालखीचं महत्त्व आहे। पालखीत मिरवणूक होती। आई दाक्षायणी माता की जय। आज लासूरगाव या ठिकाणी देवी दाक्षायणी यात्रा महोत्सव सुरू होत आहे। मराठवाड्याची कुलस्वामिनी आई दाक्षायणी मातेच्या यात्रा महोत्सवानिमित्त लासूरगावकरांच्या वतीने मी येणाऱ्या सर्व भाविकांचं मनस्वी असं या ठिकाणी स्वागत करतो। येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी समस्त गावकरी घेतील। त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्थेचं या देखील चांगल्या प्रकारचा बंदोबस्त दिलेला आहे। येणाऱ्या भाविकांना आरोग्याच्या देखील सेवा या ठिकाणी मिळणार आहे। त्याचप्रमाणे भाविकांसाठी या ठिकाणी मनोरंजनाची खूप मोठी साधनं आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे खाऊगल्ल्या आहेत, कटलेरीचे दुकानं आहेत। येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने येण्यासाठीचं निमंत्रित करतो। धन्यवाद। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।